मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता चर्चा रंगते आहे ती पालकमंत्रीपदाची। गेल्या टर्ममध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेलं पुण्याचं पालकमंत्रीपद यंदा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे। पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाऊ शकतं। अजित पवार मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय होईल आणि त्यानंतर पक्षाची पालकमंत्रीपदाची यादी महायुतीच्या समन्वयकांकडे दिली जाईल। तर पालकमंत्री पदाबाबत 2 ते 3 दिवसात निर्णय होईल अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। तर बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीने मागितल्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। दरम्यान बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांनाच द्यावं म्हणजे जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे त्यांना कळेल असा टोला बजरंग सोनवणेंनी लगावलाय। पालकमंत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने बसून लवकरात लवकर घेतील। माझ्या माहितीप्रमाणे 2-3 दिवसामध्ये पालकमंत्र्यांचा निर्णय त्यांच्या स्तरावरती त्या ठिकाणी होईल। ते तिघे जो निर्णय पक्षाचे प्रमुख या नात्याने जो घेतील तो सर्वच घटक पक्षाला मान्य असेल। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळं त्या पक्षाने निर्णय करायचा आहे। मी पहिल्या दिवसापासून एकच मागणी करतोय की बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणी घ्यावा हा जरी त्या सरकारमधील तिन्ही पक्षाचा निर्णय असला तरीसुद्धा एकदा जर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त असल्यामुळं त्याचा क्रायटेरिया लावून किंवा राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ते जाणार असलं तर ती स्वतः अजितदादांनी ती पालकमंत्रीपद घ्यावा ही माझी मनातूनची इच्छा आहे। त्याचं कारण असं आहे की एकदा ते पालकमंत्रीपद दादांकडे आलं की दादांना कळेल की या जिल्ह्यात काय काय झालंय मागच्या 5 वर्षात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।